सर्वांना स्वाभिमानी जय भीम. भावांनो, तुम्हाला माहिती आहे का आपला PM बदलला आहे म्हणून? नाही माहिती? चला ठीक आहे सांगतो. तर भावांनो, न्यू PM ठीक आहे या नावाची ID आहे, पण त्याच्या IDचं नाव आहे वाल्मिक अहिर. ठीक आहे, हा राहणारा जातीवादी कंटक धुळ्यामधला आहे. ठीक आहे, तर हा जातीवादी कंटक धुळ्यामध्ये राहतो. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल तथागत गौतम बुद्धाबद्दल घाण घाण कमेंट केल्या. आपल्या आया बहिणीनं शिव्यागाळ करतो. ठीक आहे, तर जे कोणी धुळेमध्ये राहत असेल, जे धुळे शहरामधून मला बघत असेल, आपला भीम कार्यकर्ता असतील, त्यांनी लवकरात लवकर याची दक्षता घ्यावी आणि अशा जातीवादी कंटकांना लवकरात लवकर कायद्याचा मार द्यायचा. ठीक आहे, मी याचा स्क्रीनशॉट देतो आहे तुम्हाला. ही याची ID आहे, बघू शकता बाजूला. आणि याचा मोबाईल नंबरसुद्धा देतो याच्या बाजूला. यांनी मला ब्लॉक केलं आहे, याच्याशी संवाद घातला, यांनी पण शिवीगाळ केली, यांनी मला ब्लॉक केलं आहे. आणि हा छाती ठोकून सांगतो की मी धुळ्यामध्ये राहतो, जे वाकडं करता येईल ते करा. पण माझी धुळ्यामधल्या भीम सैनिकांना विनंती आहे की लवकरात लवकर याचा पत्ता काढा, हा कुठं राहतो कुठं नाही, बरोबर, आणि याच्यावरती कायदेशीर कारवाई करा. आणि राहिला मेन मुद्दा, तर भावांनो, असेच काही जातीवादी कंटक रोज उभरून समोर येत आहे. तर सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर असे जातीवादी कंटकांना जिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही तिथपर्यंत आपले कोणी कार्यकर्ते पोहोचतील. तर असंच मी एका संघामध्ये आपले काही कार्यकर्ते आले होते की भाऊ आपण सोबत काम करूया. तर म्हटलं ठीक आहे, आपण समाजासाठी काम करतो आहे, तर आपल्याला सोबत काम करण्याची इच्छा आहे की आपला सैनिक दल जो आहे वाढला पाहिजे, भीम सैनिक आपल्याशी जास्त कनेक्ट झाले पाहिजे. पण ज्या मी संघामध्ये जॉईन झालो होतो त्या संघाचं फक्त मला तरी असं वाटतं की फक्त समाजाकडून पैसे काढण्याचं असं उच्चारणा होती, त्यामुळे मी त्या संघामधून बाहेर पडलो. तर आहेत असे काही संघ. ठीक आहे, तर त्याच्यामुळं कसं आहे भावांनो, समाजाच्या नावाखाली जर पैसे खायचं काम करत असेल तर अशा संघांनी माझ्यापासून दूर राहायचं. आणि मी सुद्धा अशा संघांना माझा फार विरोध असतो. हे बघा भावांनो, रोजचे मला 5 ते 10 हजार लोक बघतात, बरोबर. आणि त्या मी जर म्हटलं की भावांनो मला पैशाची गरज आहे, मला फक्त तुम्ही 5-5 रुपये किंवा 10-10 रुपये द्या, हे माझं स्कॅनर आहे. आणि काही भीमसैनिक करतीलसुद्धा, पण हे योग्य नाही. ठीक आहे, पैशाची अडचण सर्वांना असते, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही समाजासाठी काम करसाल आणि पैसे समाजाकडून घेसाल. तुमचं इनपुट दाखवा ना, तुम्ही काम करा. लोक तुम्हाला स्वतःहून म्हणतील की दादा ही माझ्याकडून धम्मदान म्हणून तुला 10 रुपये घे किंवा 5 रुपये घे. तुम्ही जर स्वतःहून म्हणसाल की नाही तुला 10,000 रुपये द्यावं लागतील किंवा 5,000 रुपये द्यावं लागतील, 1,000 रुपये द्यावं लागतील, हे योग्य नाही, बरोबर ना. तर भावांनो, तुमचं व्यक्तिमत्व काय म्हणतं या विषयावर कमेंट करा. व्हिडिओ कडून बघताय कमेंट करा. आणि धुळे शहरामधील जेवढे पण आपले भीमसैनिक असतील त्यांनी लवकरात लवकर याची दक्षता घ्यावी हीच मी विनंती करतो. जय भीम आणि जय संविधान.